निशाणीचा भाला ज्या बाजूला दिशा करेल त्या दिशेलाही सेनेने जायचं. असं नेतृत्व करणारे जे भाल्यांचे प्रकार आहे त्यातला हा निशाणीचा भाला. हे जे पूर्ण चांदी वगैरे पूर्ण जळून गेले तर ते चांदीमध्ये पूर्ण डिझाईन करून त्याला पूर्ण फ्लॅग लावून हे नेतृत्व करायचं. अशातल्या निशाणीचा सुद्धा पोशाख घालून फोटो काढायचे. तर त्यांच्यासाठी छोटी शस्त्र बनवले, त्यांची बच्च्या काट्या आणि की मुलांना सगळं नवीनच बघायला नाही मिळालं पाहिजे. तर त्या काळातलं ते सुद्धा आपल्याला तिथं ठेवून, कारण आता हा वारसा ॲक्च्युली वाडा संस्कृती संपती आहे. जुनी घरं बंद होतात आहे कौलारू आणि इमारत उभी राहते, त्यामुळे ही सगळी भंगारामध्ये चालली आहे. खऱ्या अर्थानं हे जतन संवर्धन करणं गरजेचं आहे. ज्या कुठल्याही म्युझियमला बघायला मिळणार नाही आजपर्यंत पाठवण्याची ताकद आहे सगळ्या कलावरांमध्ये. अभ्यास तर मारत तुटत जावा, तुकडे पडत जावे, अशा पद्धतीने युद्धामध्ये अतिशय बलाढ्य पठाण वगैरे ज्या काळामध्ये ते बाहेरून आलेली अंगणा आणि यांनी फार एकदम जनावरांसारखे असायचे. म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळी. तर जास्त ताकद असल्यामुळे त्यांना शस्त्रही तसं दिलं जायचं की एकदा मारलं की पुढच्याने परत उठूच नाही, तर तो तोडतच जाणार. अशा पद्धतीचं आहे की आता हे फार दुर्मिळ झाले. हे माडू नावाचे जुने शस्त्र ते ॲक्च्युली खऱ्या अर्थाने युद्धामध्ये कमी, पण डेव्हलपमेंट झालं. स्वतःचा बचाव करायचा, मारायचं कोणाला नाही. काही लॉक्सचे प्रकार ठेवलेले आहेत. हे अक्कलकोट संस्थानाचं लॉक आहे, मेड इन अक्कलकोट. सर हां देते सर हां देते. असं अतिशय दुर्मिळ दान करत आहे. याच्यावरती खूप छान असं काम महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी 2024ला महाराष्ट्राला शस्त्र विभागाचा दांडपट्टा ते राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं. असं घोषित झालं. इथे ज्या लावलेल्या आहेत त्या दोघींचे प्रकार आहेत. शिवाजी महाराजांकडे जगदंबा, तुळजाभवानी भवानी अशा 3 तलवारींचा उपयोग आपल्याला. पण त्या तलवारींमधला फरक आपल्याला सांगता येत नाही. तर गरीदो त्याला दोन्ही बाजूने धार असलेली ही दोन 13व्या शतकातली दोन ही फिरंग. फिरंग हा शब्द आपण ऐतिहासिक संदर्भामध्ये सगळीकडे आढळतो. फिरंग फिरंग म्हणजे तलवार दोन त्याला ज्याची सरळ असलेल्या दोन फिरंग असं म्हटलं जातं. फिरंग ही वक्र दोन लावलेलं आहे. म्हणजे प्लेट त्याचं बाहेरनं मागवायचे आणि त्याचे हँडल्स आपल्या कर्नाटकात बनवलं जायचे, म्हणून त्याला कर्नाटकी दोन असे शब्द. त्याला नाव खाली चला पुढं. कोणती तलवार आहे? खंडा तलवार. गणी गाणे खूप वाटते गाणे. चला पुढे चला. ही रजपूत तलवार. दुखारी दोघ म्हणजे काय दोघी साईडला ताई धार असायची. ओके. ज्यावेळेस मराठी इथून भरती झालेली आहे त्यावेळेस जसं जसं पंजाब मुंबई बाजूला जसं जसं शक्ती वाढत गेली तसं तसं बदल झाला. म्हणजे विद्यार्थ्यांना पुढचा कसा आपल्या महाराष्ट्रामध्ये शिकलगार सभा, गाडी लोहा, आत्मचुली लोहार जी काय होती त्यांची घरं किंवा अशा ह्याच्यामध्ये दुपार राहायचं कळत नाही. गुप्त शस्त्र
मुलांना बघण्यासाठी तशीच एक मजाळी कामं डायरेक्शन पानिपत आपण हारलो का तर आपल्याकडे जमुरी नव्हते हे मान्यच केलं. तर त्या डायरेक्शनला जर एखाद्या विशिष्ट माणसाकडे तो करून जर तिथं पुरवली तो गोळा जर जाऊन त्याला लागला तर माणूस जागेवर मारायचा, कारण त्याचं वेग प्रचंड असायचं. तसं हा गोळा साधा गोळा हा भिंत पाडू शकत नाही. त्यावेळेस सुरुंग लावणारी माणसं असायची. सुरुंग म्हणजे काय, कुलपे गोळे असायचे एवढे मोठे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही म्युझियममध्ये ते बघायला मिळत नाही. पण तांजावरला जर आपण गेलो तर तांजावरच्या म्युझियममध्ये आपल्याला हे बघायला मिळतात मोठे गोळे, कुलपे गोळे. ब्रिटिश किंवा पोर्तुगीज लोकांनी ज्यावेळेस आपल्याकडे ते लॉन्च केलं म्हणजे महाराजांच्या काळात सुद्धा आपण दारू त्यांच्याकडनं विकत घेतो. पहिला आपण दारू बनवत नव्हतो. भले बनवला कारखाना होता आणि जुन्नरजवळ ओतूरला कारखाना. अशा ठिकाणी पेशव्यांनी कोठा बनवल्या, दारुगोळा बनवला, उडवला. आधी जे आपण घेत होतो ते पोर्तुगीजांकडनं घेत होतो. इंग्लिश पत्रांमध्ये याचा उल्लेख आहे. तर ज्यावेळेस त्यांच्याकडनं त्यांनी कुल्फी गोळ्याची निर्मिती केली त्यावेळेस सगळ्यात जास्त बुरुज पाडायला आणि दरवाजे उडवायला खंदक खांदून आतमध्ये ती दारू भरली जायची आणि त्याला बत्ती दिली होती. तेव्हा ते उडायचं. अशा डायरेक्ट तोफा लावून ते उडणं कठीण आहे. आणि मग पोलादी गोळ्यांनी एक शक्य होतं की दरवाजा पाडायचा. बुरुज पाडणं तर कठीण होतं. हा मातीचा भेंड्याचा जर बुरुज असेल, वाडा असेल तर तो पाडणं सोपं आहे. पण किल्ल्याचा दरवाजा पाडणं म्हणजे एवढं सोपं नाही. तर लगोलग पडणं तरी कठीण आहे. मग किल्ल्यांना दरवाजे नाही पण बुरुज अभेद्य राहिलेले आहेत आपल्यासाठी. धन्यवाद. पाण्याचा येस नक्की नक्की कानालाही जाऊ नये कारण तोफीचा मार झाल्यानंतर तो पाण्यात जाऊन गेला. हा माझा तासास बघा इकडे विद्यार्थी आहेत का? मी सोबत चाललो वाटतं. या 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 सर कोणी अजून बस झाले का? एक मिनिट
थांबा सांग इकडून मागून जाऊ. असं या ना तुम्ही पण या ना बघा इकडे. एक मिनिट आहे पाहिजे. राहू दे ते. नंबर मध्ये घ्या. दोन तीन होता. ओके चला. बरं ना भाऊ. जय श्रीराम जय श्रीराम. चले आ जाओ यहाँ पे और सिर्फ फोर्थ वाले आएंगे. सिर्फ फोर्थ वाले आएंगे. काय होतं चला. ओके चलो. एक मिनिट. ओके चलो. सामने इधर मग घ्या नाही सगळ्यांना घ्या. चालू व्हायचं. हाँ वहीं से बैठो. ओके. एक मिनिट पाहिजे.
कशाची कोणाची पद्धत बाजी प्रभू देशपांडे बाजी पासलकर जे धारातीर्थी बलिदान त्याला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. आपण जाऊ शकतो का? नाही. मग इथं पाहायला भेटू. त्याच्या पलीकडे नाणी प्रदर्शन जसं दिसतंय ना, ही शिवराई त्याचा फोटो आहे. शिवराई आणि होत महाराज कसं आता चलत नाणे आहे ना, हे की नाही, 1 रुपया 2 रुपये 5 रुपये तसे शिवराई होत टाक त्यावेळेस महाराजांच्या काळात चाललेली नाणे ती नाणी प्रदर्शन होतं. त्याच्यानंतर पगडी प्रदर्शन होतं. बरोबर. ती सगळ्यात मोठी होडी पाहिली असेल, डबल मजली होडी तयार केली महाराजांनी 400 वर्षापूर्वी. किती दूरदृष्टी होती महाराजांची. त्या जहाजामध्ये 3500 वजन एवढं बसू शकतं. जहाज आपलं स्वराज्याचं रक्षण. नानाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे, मुलाजी प्रभू देशपांडे यांनी आपले प्राण दिले. मुरारबाजी देशपांडेंनी प्राण दिले, पण आपलं निष्ठा सोडली का? नाही. तसंच तुम्ही आम्ही प्राण दिला तरी होलसेल मारावे मारिता मारिता त्यावेळेस निशाणीचे बाले महाराजांनी आपला औरंगजेबाने सांगितलं होतं धर्म डोळे काटा घेण्यात आले. तिच्या सोम कापूस पराक्रम केला तर कुतुबशहा समोर येतो. कुतुबशहा म्हणे अरे वा वा काय तू पराक्रम केला आणि महाराज समोर बसले. त्या कुतुबशहानी कंठ काढला आणि यशाची कंकाचा हातात दिला. अतिशय पहिला यशाची कंकाने टिपून लावलं. अरे तुझी गरज नाही, माझं कौतुक करण्यासाठी माझा राजा ढालीपेक्षाही महत्वाची. त्यावेळेस स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात नंबर 1 किल्ला त्याचं नाव आहे राजगड. महाराज 22 ते 25 वर्ष राहिले. राज्याभिषेक झाल्याच्या काळाचं नाव आहे रायगड. कोणता आहे तो? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याचं नाव काय? रायगड. शिवरायांचा जन्म कुठं झाला? महाराष्ट्राचं राज्यशास्त्र जे 19 फेब्रुवारीला आता हे झालं दानपट्ट्यातला हा एक जुना आणि एकदम ऐतिहासिक असं आहे ज्याच्यावर पानं वेली फुलं प्रत्येकाचं फार सुंदर काम केलं. रंग तलवार आणि ही वक्रजोड महाराजांकडे असलेल्या तुझा खबर चढवलं म्हणून वापरले पाहिजे. त्या सर्व पात्याचे असलेल्या समशेरी ज्या घोड्यावरून याचा प्रभावी वापर आला की सर्व 2 मीटर उचलला त्या
राजपूत तेगा तलवारी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी मंडळी आली तिकडून म्हणजे रडली महाराजांना त्यांच्या ह्याच्यामध्ये तेगा राजपूत तेगा मराठा ह्या तलवारींचा पानिपतच्या वेळेमध्ये जास्त वापर करतात अशा प्रकारचं इथं खंडा तलवार ठेवलेली आहे. खंडा तलवार म्हणजे आद्यशस्त्र खडू खंडा त्याला म्हणतात. आपला हा खांडा हे त्याला वरती चढवलेलं चित्र आणि मध्ये एका झटक्यामध्ये जो मध्ये खांडा जेव्हा पडला त्याची खांड निघाली त्या खांडोळ्या करायचा हे प्रामुख्यानं सिसोदी या घराण्यामध्ये सगळ्यात जास्त हे आपल्या इथं पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर ही मुलांची नक्षीकाम असलेली त्याला सर इथं काढ्या हे आता हे कालबाह्य होतं. हे विटा नावाचं शस्त्र आहे. पन्हाळगडावर शिवाकाशीरांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे विटा पुढं त्याला 5 फुटाची काठी मागे त्याला दोरी ते भेटून मारायचं आणि पुन्हा हातात पकडून घ्यायचं अशा पद्धतीचं आहे विटा नावाचं शस्त्र आहे. ही एक किंवा अशी डिझाईनमध्ये तलवार ठेवलेली आहे आणि वेगवेगळ्या सगळ्या गाड्यांच्या लावलेल्या आहेत. गाडी लोहार त्याचबरोबर शिकलगार समाज आणि लोकांमध्ये जाती येतात. त्यांनी आपल्या महाराष्ट्र त्याचा सुरा होतो. हा हरणाच्या ह्याच्यात दाखवलं असं डिझाईन सुद्धा आता आमच्या दिसतात. पायदळातले भाले घोड्यावर लहान मुलांना क्युरियोसिटी येते. शिवकाळामध्ये सगळ्यात पहिले शस्त्र येस हे पट्टाची नावाचे शस्त्र असतं. ते फ्लिप मुघल तलवारींचं प्रकार मुघल तलवारींमध्ये मराठा तलवारींमध्ये फरक ओळखण्याचं एक साधन म्हणजे ह्याला खाली असलेली ही परच आणि त्यांना ही परच होती. या सर्व असलेल्या तलवारांपैकी 16व्या आणि 17व्या शतकामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये अशा शस्त्रांची निर्मिती झाली होती ज्यांनी हाताचं आणि बोटाचं संरक्षण केलं. इथं सर्पिणी नावाची तीर कामता आहे जो आदिवासी भागामध्ये वापरला जातो. महाराष्ट्र बटालियनचे कर्नल अभिजितजी पाटील यांचे सुद्धा स्वागत आहे. वापरला जात होता. इथे सर्पिणी नावाची तलवार वरती हा राजपूत एक बाणपानाच्या कॅटेगरी आपण म्हणतो ना की बाणापानात दिलं जायचं त्यातल्या आणि त्या वेगवेगळ्या तलवारींचे प्रकार दादा तोप घ्या. वज्र सांगितलं. हा वज्र इथे सांगितलं. मुलांना तो कशा पद्धतीने यूज होत होत्या हे दाखवण्यासाठी फटाक्याची दारू करून उडवता येईल. एक मिनिट पंगत स्वराज्याचा हा जिवंत वारसा आपल्या प्रदर्शनातून मांडलेला आहे. आलेल्या सर्व शिवभक्तांना त्याचं दर्शन व्हायला हवं त्यासाठी आपण गर्दी न करता त्या वस्तूंना हात न लावता हे शस्त्र
त्यासाठी मला भरपूर काहीच आहे सुद्धा इथे गणगोळ युद्ध सुरू झालं. आता ही बातमी परत अजून 5-6 किलोमीटर मागे असलेल्या या सगळ्या शाही विमानांना छावणीत पोहोचली. पण त्यांना इथं गेलेल्या आपल्या कासिम खानाच्या तुकडीवर पण हल्ला झाला तर आपण सगळे आता तिकडे गेलो पाहिजे. म्हणजे सगळं सैन्य हे कासिम खानाच्या मदतीला यायला लागलं आणि या तुकडीला बराच काळ रोखून धरलं. तेवढ्याच संताची तिसरी तुकडी कासिम खानाची जी मुख्य छावणी मागे पडली होती त्याला कोणी प्रतिकारच केला नाही, कारण सगळेच इकडे लढायला आले होते आणि म्हणून ती छावणी पण लुटली गेली. म्हणजे पहिली छावणी लुटली गेली, इकडे मागची दुसरी छावणी पण लुटली गेली. आता ह्या रणांगणामध्ये या सगळ्यांना कळलं की आपली मागची पण छावणी लुटली गेली, आपल्याला प्यायला पाणी पण नाही आता. आणि म्हणून हे सगळे तिथंच हतबल झाले. युद्ध थांबवलं त्यांनी युद्ध थांबवलं. मराठी दोंडेंच्या भुईकोट किल्ल्याला चित्र असं झालं की दोंडेंचं किंवा सैन्य पळत येते मुघलांचं, त्यांनी किल्ल्याचे दरवाजे बंद केले. आता त्यांनी बंद करायच्या भोवती म्हणजे त्या गडीच्या भोवती मुघलांच्या सैन्याचा वेढा पडलाय, त्याच्या भोवती मराठ्यांचा वेढा आणि मराठ्यांनी हल्ले सुरू केले. शेवटी कशा शिड्या लावून कासिम खान आणि सगळी मंडळी जे वायकट झालं की पुढच्या 2 दिवसामध्ये सगळी शिबंदी संपली, सगळी रसद संपली, अन्नधान्य संपलं आणि उपासमार सुरू झाले. मराठी शांतपणे आता बाहेर वाट बघतात, खूप अन्नधान्य संपलं की या क्षणी, आणि त्यामुळे कासिम खानाचा मृत्यू झाला असं इतिहासात वर्णन उपलब्ध आहे. तर बाहेर जाऊन गेलं आणि एवढी सगळी प्रचंड दोन्ही छावण्यांमध्ये मिळालेली चुकी लूट ती आणि कासिम खानाला मदत करायला आलेला हिम्मत खान जो होता, या हिम्मत खानाची अशीच गनिमी काळाच्या पद्धतीचा वापर करून आपल्या सैन्याच्या 2 तुकड्या करून संताजींनी पराभव केला. आणि त्यामुळे हा हिम्मत खान देखील जो कासिम खानाला मदत करायला आला होता त्यालाही संताजींनी ठार मारलं. याच्या पुढची जी लढाई आहे ती मराठ्यांचं जे आरमार आहे त्या आरमाराने कारवार लुटलं आणि त्यावेळेला अर्थात कर्नाटकात आहे ते कारवार लुटायला जेव्हा मराठे गेले तेव्हा त्याला विरोध करायची सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही. या पद्धतीने मराठ्यांचा आरमाराचा सुद्धा वचक बसलेला तो पहिल्यांदाच केला असं म्हणता येईल. त्याच्या पुढे 1705ला धनाजी जाधवांनी सुद्धा एक गुजरातमध्ये मोठी मोहीम काढली आणि त्याचं कारण तेच होतं की औरंगजेब इथे महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होता. ही त्यावेळेला मिळाली. म्हणजे त्यावेळेचा तो तिथला मुघलांचा जो सरदार होता त्याच्याकडनं धनाजी जाधवांनी या लढाईनंतर त्याला पराभूत करून 8 लाख रुपयाचा दंड देखील वसूल केला. अशा अनेक गोष्टी 18 वर्ष जे आहे लक्षात घ्या. छत्रपती शाहू महाराजांनी सत्ता प्राप्ती करून घेतली औरंगजेबाची. मुलगी एकच होती, अक्षा होती, प्रदेश मंत्री असेल तर एकच होती. आणि मग तिसरं म्हणते संघटन मंत्री कोण होती? मुलगी होती कोणी? सर 1 मिनिट उभे राहून सर. शिवाजी महाराज, पर्यावरणाचे शिवाजी, ते खूप झालं. आतंकवाद संपवणारे शिवाजी महाराज असा विषय घेऊन जे युनिव्हर्सिटी जर काही करीत असेल तर त्याला मी स्पॉन्सरशिप आणून देईन. मूळ मुद्दा तुमच्या ना विद्यापीठाकडे बजेट नाही आहे तर त्याची तुम्ही डिपार्टमेंट खोला आज. आणि तेही असं म्हणा तुम्ही काय युनायटेड नेशन्सनी आतंकवादाची अजून व्याख्या केली. प्रधानमंत्री मोदींनी त्यांच्या मंचावर जाऊन म्हटलं तर ती व्याख्या काय असावी यासाठी म्हणून आम्ही अशी सुरुवात करा. मग त्याला नंतर शिवाजी महाराजांची एंट्री करून मग त्याला गांधींसाठीच ठेवलं. शिवाजी महाराज असं सगळ्यांना उजवा पाय अर्धा फूट पुढं करायचा, हात असा घ्यायचा. सर बघा इकडे बघा सर समोर
महाराष्ट्राचे प्रवास प्रत्येक वेळी बैठका हे ते सगळे बरोबर ना आम्ही आम्हाला शिकायला मिळते. प्रदेश संघटना कोणती होती ना आम्ही आपली एकूण जिल्हा सांभाळायचा मयूर चावी कुठे ठेवली कार्यालयाची जिल्हा सरकार मस्जिदी किती पाडल्या हे लोकांना माहिती कोणतं मग समजा वाडी कुठलं भोयट्यांची का जाधवांची मग अच्छा भोयटे तुम्ही कोणत्या भोयट्यांचे तुमचे मामा कुठले मग ती सगळं स्टोअर करून ठेवायचे दुसरा भोयटे 10 वर्षांनी का भेटो आमचे एक चव्हाणके मग कोपरगाव इन्स्पेक्टर म्हणून आले होते त्यांना याची आवड होती या सगळ्या गोष्टींची डाटा बनवायची तर ते मग त्यांच्याकडे येऊन बसायचे आमच्या आणि डायरी पेन घेऊन एक जाधवांबद्दल तुम्हाला काय माहिती सांगा सगळं जाधवांचं काय इकडचं असं खूप मोठा फ्लाईट पण 1 तास सव्वा तास लेट झाली कुठून दिल्लीमध्ये काल काय झालं की एक टर्मिनल बरं झालं मी काल 4च्या फ्लाईटने नाही आलो नाही पडलं तर हा ती तर फ्लाईटच कॅन्सल झाली मग ही पण नसती भेटली आणि नंतर मी असा विचार करता का मुंबईला जाऊन आता इथे जळगाव नागपूरचे राजे आता तुम्ही शिवराज्याभिषेकाचा जो कार्यक्रम आमची रिपोर्ट या चांगली संपर्क हा तिथं साडगे तिला पुरस्कार देत आहेत त्या पत्रकार दिवसात साईबाबांना मुसलमान म्हणणाऱ्या लोकांना त्यावेळी मी त्याचं उत्तर देतो का ते हिंदू आहे हे स्थापित करण्यासाठी मी अनेक संदर्भ देतो तर आपल्या परिवाराचा मोठं योगदान त्या विषयात कसं आहे भगतसिंग वगैरे सुद्धा ज्यावेळी तिकडनं आले आता बोलून आले त्यावेळी त्यांना आश्रय दिला त्यानंतर मी आत्ता आपण पुरीला गेलो जगन्नाथपुरीला तो पूल बांधलेला आहे अशा ती यात्रा पुन्हा सुरू केलेली आहे हे सगळं लोकांना कोणी जास्त माहित नाही लोकांना माहित नाही आता तिथे गोल क्लब झाला मला जेवढी माहित झालं तेवढी स्तंभ लावायला जुन्या वस्तू तुटून बरंचसं झाल्यामुळं ते मराठ्यांचं हे गेलं मराठ्यांचे जे जुने हेरिटेज होते जास्ती प्रमाणात तोडण्यात आले मुद्दाम तोडण्यात आले त्यामुळं तो इतिहास हे झाला सिखांचे हेरिटेज तेवढे नव्हते जे होतं ते मंदिर वगैरे गुरुद्वारे तेवढे तुमचे राहिले आता त्याच्यात भारतात होण्यात आले एवढंच नाही ना तुम्ही ठरवून नागपूरला बी बऱ्याच प्रमाणे हेरिटेज तोडल्यानंतर जेव्हा आम्ही तेव्हा लोड वाहिनीच्या नावाने त्याचं तुम्ही डिवाईड करू शकता हेरिटेज तोडण्याच्या आता देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी जिजाईचा आणि शहाजीराव आता जो प्रकार घडला आता त्याच मंदिरात घडला म्हणजे ते म्हणजे त्यांचा म्हणजे 2-3 दृष्टिकोनातून ते मंदिर हे करून टाकायचं होतं म्हणजे आता त्या मुलांना जी मारहाण झाली त्या दिवशी बकरी ईदच्या दिवशी तिला काही शंकराच्या मंदिरावरच म्हणजे एकनाथ शिंदेजी होते मी होते आणि गोविंदगिरी होते त्या आम्ही थोडा संवाद ठेवला होता कार्यक्रमात तर एक महिला उभी राहिली ती सेन्सर बोर्डाची डायरेक्टर तिने सांगितली की इथं त्या केव्ज आहेत पण त्या केव्ज एलिफंटा केव्ज तिथं दर्शन घेऊ देत नाही मी आणि लोक चप्पल घालून जातात मी लगेच म्हटलं की उद्या मी जायला तयार तुम्ही येणार माझ्या ते म्हटलं ओके मी यायला तयार लगेच मी शिंदेना म्हटलं तुम्ही भाषणात घोषणा करा मुख्यमंत्र्यांनी भाषणात घोषणा केली हे उद्या जाणार आहे ना आम्ही पूजा करायला सगळं संरक्षण देऊ मी कलेक्टरला कळवतो पण ASIनी माझ्या विरुद्ध FIR टाकला
आता तर आम्ही तो होऊ दिला नाही. मी मंत्र्याशी बोललो लगेच. आज ही खुलताबादला आपली महादेवाची पिंड आहे एकमेव त्या ठिकाणी. म्हणजे आम्ही दर्गाची उचलला. हो दर्गा बाजूला मुद्दा उचलला ना. ते चपला बुट सगळं तिथे काढतात आणि मग तिकडे मस्जिदला धार्मिक ह्याला खूप जास्ती वाव आहे आणि जास्ती गोष्टी बाहेर आल्या या चॅनलमुळे यांच्या चॅनलमुळेच आहे. एका चॅनल असं की धार्मिक बाबीवर जास्ती ते बिंदास बोल जे तुम्ही सुरू केलं ना त्याने खूप फरक पडलेला आहे. बिंदास बोलचं त्याच्या क्लिप्स पूर्ण सगळं बाहेर पण होतं अनेक मुद्द्यातनं आणि अनेक वर्षापासून चालू आहे ना ते 10 वर्ष आणि त्याचं नाव आता बदलायचं सर आपल्याला देवगिरीचं. महाराजांच्या कार्यक्रमाला मी यायला लागलो 96 पासून. 96 ला आल्यानंतर 98 मध्ये मी तो झेंडा काढला. त्यावेळी सगळ्या प्रशासनाचं म्हणणं होतं का दंगे होती. म्हणजे स्वतः 48 पासून तर 98 पर्यंत शस्त्र त्याच्या वडिलांनी जतन केले पण आता ते काय सांभाळू शकत आपल्या ऑफिसला 36 शाळा येऊन गेला 3 दिवसांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्वराष्ट्रीय धोरण शिवकालातील नकाशाचं महत्व लटकोट पिढ्यांवरील जलव्यवस्थापन भारतीय शिक्षण परंपरा आणि झालेलं आहे. अशा अनेक विषयावर आम्ही मंथन करण्याचं सुरू केलं आणि हे मंथन सुरू होत असताना समाज क्षेत्रातले प्रथित यश सर्वांनी विचार करून अभ्यास करावा. या अभ्यासावर चिंतकांनी आपलं भविष्यातल्या तरुण पिढीवर पडावं. आम्हाला वास्तविकतेचा सकारात्मक इतिहास पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा आणि या एकमेव उद्देशाने या संमेलनाचं आयोजन होतं. व्यवसाय उभं करत असताना कधी कधी आपल्या विचाराला क्लॅरिटी द्यायला लागते पण अनेक विरोध पत्करून प्रसंगी अडचणीच्या काळात आपल्या विचाराशी ठामपणे उभा राहतो. मी परिचय करून देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानुसार समाज ज्यांनी सांभाळलं ते रघुवीराचे लोक त्यांच्या हातचे वंश आणि नागपूरचे वारसदार श्रीमंत छत्रपती रघुवीराजे भोसले आणि आपल्या उपस्थित मराठीचं पहिलं नाटक नाही आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. ते कलाचे उपासक आणि इतिहासाचे साहित्यिक शिवाजी राजे होते आणि समाजाला आम्ही बोलवलं आहे. रसिक श्रोते गेल्या 3 दिवसापासून जे रसिक आणि जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित. आजचा हा क्षण आनंदाचा या अर्थाने की एवढं भव्य दिव्य आयोजन जळगाव सारख्या शहरामध्ये झालं. आजचा हा क्षण समाधानाचा. आजचा हा जो क्षण आहे हा क्षण तृप्ततेचा आहे. खूप खूप वर्षांपासून अनेकांची व्याख्यानं अनेकांचे पोवाडे नवीन उर्मी पुढच्या आयोजनासाठी. म्हणूनच व्यासपीठावर ज्यावेळेस हे सगळं मान्यवर उपस्थित झाले सविनय आमंत्रित करतोय आदरणीय जोरदार टाळ्या या क्षणी यायला हव्या. तर सुरेश चव्हाणके या धन्यवाद पाटील. आपण आमचा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय
डॉक्टर रवींद्र पाटील, डॉक्टर माधुरी पाटील, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय केदार करायचं आहे. शिवचरित्र साहित्य संमेलन आज जळगाव शहरानं अनुभवलं, त्याचा समारोप समारंभाकडे आपण जातोय. आणि हे सगळं करत असताना शासन दरबारी याची कुठेतरी नोंद व्हावी म्हणून नव्या युगास प्रारंभ करीत आहे. महोदय, हेच औचित्य साधून जळगाव आपणास व आपल्या शासनास प्रस्ताव सादर करीत आहे. तो पुढील प्रस्ताव क्रमांक 1. महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा समावेश शालेय शिक्षणात व्हावा. त्याद्वारे शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा, पराक्रमाचा, व्यवस्थापनाचा आणि प्रशासनाचा अभ्यास व्हावा. याच कारणाने छत्रपती महाराजांच्या चारित्र्याचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहजपणे अध्ययन. मला एक दृश्य दिसलं, जवळून जाता जाता शब्द कानावर आले आणि ते शब्द ऐकल्यानंतर बरोबर खूप आनंद वाटला. आपल्यासारखाच एखादा रसिक श्रोता एका व्याख्यानाप्रती दिलेलं समर्पण हे म्हणूनच आज ज्यावेळेस हा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला जातोय, समारंभाकडे आपण जातोय, त्यावेळेस शस्त्र आणि युद्धकलेचे अभ्यासक आदरणीय रवींद्र पुणे मावळ यांच्या वतीनं या आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, लाख होण्याचा वाटा होता, त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्याचं ठरवलं. मी मनापासून आमंत्रित करतोय रवींद्रजी जगदाळे यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय रवींद्रजी पाटील, आदरणीय सौ भारतीताई साठे, आदरणीय प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख, आदरणीय शंकरराव जाधव आणि आदरणीय निलेश जगदाळे यांना आपण व्यासपीठावर यावं. आपल्याला तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण आणि सांस्कृतिक सेवा संस्था पुणे मावळ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येत आहे. युवा है, पीपल्स बैंक चलाने वाले, उनका भी, क्योंकि ऐसे युवाओं के और बैंकिंग फाइनेंस में भी हमको उतरने की आवश्यकता है. आज शिवाजी महाराज होते तो अपनी सबसे बड़ी बैंक भी शुरू करते, क्योंकि हिंदुओं को हिंदुस्तान के जाने माने, महाराष्ट्र के जाने माने इतिहासकारों ने यहाँ पर आकर छत्रपति शिवाजी महाराज, उनके गुण, उनके कर्तव्य, उनकी युद्ध नीति, शिवाजी महाराज जो हमने सुने हैं, समझे हैं, महाराष्ट्र के लोगों ने तो बचपन से ही सुने हैं. वो सुनने के बाद आज हम यहाँ से संकल्प क्या लेकर जाएंगे, इसका चिंतन हमको इस सत्र में करना है. और उसी के लिए मैं आपके विचार यहाँ पर रखूंगा. साहित्यिकों का कार्यक्रम है और मैं इस पर बात क्यों कर रहा हूं, क्योंकि साहित्य के द्वारा नैरेटिव बनाया जाता है. नैरेटिव मराठी हमको लोकांचं मत बनवलं जातं, लोगों का विचार बनाया जाता है. इसको खानदेश कहने का पाप हमने करना नहीं चाहिए. आज इस मंच से जैसे आप प्रस्ताव रखा गया महाराष्ट्र सरकार को कुछ मांगने करने का, मैं उसका समर्थन कर रहा हूँ. कहानादेश नाम लिया जाना चाहिए, इसकी मांग इस मंच से करता हूँ. तो पता ही है किसका नाम लगा जाए, तो उन्होंने खान नाम लगा दिया. खान नाम का इस्लाम से, अंग्रेज से तो बिल्कुल भी नहीं है. इसलिए आज यहाँ खानदेश नाम में छत्रपति शिवाजी महाराज के साहित्य पर सम्मेलन हो रहा है. ये विश्व में पहली बार हो रहा है.
पुण्यतिथि लोगों को पता नहीं, उसके स्वराज्य स्थापना का 350वां वर्ष भी लोगों को पता है। ये शिवाजी महाराज जी की महानता, ये 300 साहित्यकारों का योगदान है। ये योगदान को भी नमन आज हम सब लोग यहाँ पर करेंगे, क्योंकि उनके कारण ये संभव होगा। लेकिन मित्रों, उसके बाद जो शिवाजी महाराज या किसी विषय पर कोई भी पुस्तक लिखना है तो चैट जीपीटी पर जाइए या माइक्रोसॉफ्ट के कोपायलट पर जाइए या फिर गूगल के जेमिनी पर जाइए और कहिए कि मुझे शिवाजी महाराज जी पर एक पुस्तक लिख के चाहिए 500 पेजेस का, और मुझे ये बिंदु आने चाहिए। 10 सेकंड के अंदर 500-400 पेजेस का जितना कहोगे उतना पुस्तक लिखकर आपको मिल जाएगा। मैं क्यों बता रहा हूं? क्योंकि एक पुस्तक इतिहासकारों ने पूरा जीवन एक विषय पर लगाया। मुझे भी पता चला यहाँ भी कुछ लोग आए थे जिन्होंने शिवाजी महाराज के पत्र इसी विषय पर पूरा जीवन लगाया। तो ऐसा पूरा जीवन लगाकर जो काम होता है वो अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस कुछ सेकंडों में करेगा। ये चुनौती है। क्यों चुनौती? या तो ईसाइयों का है, या तो फिर इस्लाम का है, या तो फिर हिंदू विरोधियों का है। और इसका आप लोग ये सम्मेलन करते हैं, बड़े बड़े प्रूफ लगाइए कि उनके द्वारा, उनके सरकार के द्वारा, उनके शासन में लिखे गए पुस्तकों में क्या कहा है ये बताइए। झूठे लोगों का मत बताइए। अब झूठ का पुलिंदा इतना बड़ा हो गया है कि अफजल खान शिवाजी महाराज को आपको मिल जाएगा। और दुर्भाग्य से ऐसा कहने वाले लोगों को यूट्यूब पर व्यूज भी मिलेंगे, और हमारे कुछ मूर्ख नेता उनको कोट भी करेंगे। लेकिन आपको और हमको कोई संदेह है क्या? शिवाजी महाराज की हत्या करने के लिए ही अफजल खान आया था, और आगे भी उनके विचारों की हत्या करने अगर कोई आएगा और पीठ में छुरा मारेगा तो उसका पेट फाड़ा जाएगा, ये संदेश जाना चाहिए। लेकिन ये झूठ बताया जाता है। अब तो ऐसा एक इतिहास में और कभी नरसिम्हा अवतार लेकर पेट फाड़ा गया। अब क्या है? नरसिम्हा अवतार ने आकर हिरण्यकशिपु का पेट फाड़ा। हिरण्यकशिपु किसी जात के है ऐसा अगर कोई स्थापित करे ना आज, तो जात वाले खड़े हो जाएंगे और कहेंगे कि पेट फाड़ने का सीन हटाओ। कहेंगे कि नहीं? और मैं पीछे जाकर कहता हूं, बड़े आदर पूर्वक, वो मुसलमान नहीं थे तब तो इस्लाम भी नहीं था, लेकिन लगा होते और कई मूर्ख उसके मजार पर जाकर आज भी माथा टेकते और उनका पेट फाड़ने का सीन इतिहास के पुस्तकों से हटाया जाता। इसलिए नैरेटिव हमको हटाना है तो शिव साहित्य में जो मिलावट हुई है, केवल खाने पानी के कंटेंट में भी चलाना चाहिए। ये पहला जरूर है कार्यक्रम महोत्सव, लेकिन ये अंतिम नहीं होना चाहिए। आप आए थे सुबह मिलने, तो मैंने कहा कि अगला कार्यक्रम और आप बड़ा करिए, केवल दरगाह तक सीमित मत रखिए। मैं तो आपको आह्वान करता हूँ, निमंत्रित। भारत की प्रशासकीय भाषा मराठी थी। वहां पर जो लाल किले के अंदर जिसको लोग बादशाह कहते हैं, उसका स्टेटस मराठों ने सरदार से भी छोटा कर दिया था। लाल किले के बादशाह तथाकथित बादशाह का कार्य क्षेत्र चांदनी चौक के आगे तक नहीं था। सिंधिया को पत्र लिखते, सिंधिया मतलब सिंधिया पे और नहीं, ये सिंधे है। सिंधिया को पत्र लिखते हैं कि इतनी सारी बेगमों का खर्चा निभा नहीं पा रहे हैं। खर्चा करने के लिए हमारी सैलरी बढ़ाकर दीजिए। और शिंदे जी का मराठी में आदेश है कि बहादुर शाह जफर की सैलरी बढ़ाई जाए। ये मराठी हिंदवी स्वराज्य क्यों रखा? ही श्री की इच्छा क्यों कहा? मेरी अपनी इच्छा क्यों नहीं कहा? और जो आतताई आकर आक्रमण करते थे, वो आक्रमण केवल हिंदुओं की बेटियों पर ही क्यों करते थे? हिंदुओं के मंदिरों को ही क्यों तोड़ा जाता था? हमारे जैनियों जो हिंदू है उनके मंदिरों को क्यों तोड़ा जाता था? हमारे बौद्धों के स्थानों को क्यों तोड़ा जाता था? अगर कोई आक्रांता केवल लूट के लिए छत्रपति शिवाजी महाराज के आदेश पर लिखे गए शिव भारत के अभिलेख के अनुसार शिव भारत 18वां अध्याय श्लोक 52 और 54 त्वया दुहित्या, मैं श्लोक नहीं पढ़ता हूं संस्कृत में। इसका मतलब ये जाता है कि कल्याण भिवंडी पर कब्जा करने वाले शिवाजी महाराज जी ने यवनों के मस्जिदों को तोड़ दिया।
कल्याण भिवंडी। अब कुछ कल्याण भिवंडी तो फिर भी मंदिर तोड़ के जो मस्जिद बनाई उसको तोड़ा। सबूत नंबर 3 खंड 8 और 49 संदर्भ में लिखा गया है शिव चरित्र सहित प्रविष्ट के अनुसार तिरुवन्नमलाई जब दक्षिण दिग्विजय पर उन्होंने कहा कि जहां हम रुके ना यहाँ जरूर कोई आध्यात्मिक स्थान होगा और उस स्थान के अनुसार मुझे वाइब्रेशन आ रहा है, जरा पता करो या कुछ है क्या, कोई तीर्थ स्थान होगा। जब लोग भेजे तो पता चला कि तिरुवन्नमलाई में एक बड़ा पुरातन शिव मंदिर था, उसको तोड़कर वहां मस्जिद बनाई गई थी। महाराज जी ने आगे की यात्रा रोक दी, वहीं पर रुके। कहना चाहूंगा कि इतिहास में जो मिलावट की गई है उसे रोकने का काम अमेरिका तो आके नहीं करेगा ना, पाकिस्तान आके नहीं करेगा, कोई और पड़ोसी आकर नहीं करेगा, भारत के अंदर में दूसरे राज्यों के लोग आकर नहीं करेंगे, क्योंकि वहां तो इतिहास से भूल गए हैं, वहां तो कुछ पता नहीं है, क्योंकि वहां पर लंबे समय तक मुसलमानों का शासन रहा, इसलिए मंदिर भी नहीं है। जिस दिल्ली से मैं आया हूँ महाराष्ट्र में जातीयवाद तूफान पर है। मुझे भी कई लोगों ने कहा सूरज जी आप जिस कार्यक्रम में जा रहे हैं ना वो ब्राह्मणों का कार्यक्रम है। इस कार्यक्रम को मैं तो खुदा बोलता हूँ, आपको पता है इसमें कोई छुपाने वाली बात नहीं। कार्यक्रम कर रहा है तो तुम जाओ ना, तुम तो जाओगे नहीं, तुम तो किसी कटबल्ले के पीछे खड़े होकर ताली बजाओगे और शिवाजी महाराज के कार्यक्रम में जाओगे नहीं। जो करेगा वो कहेगा ब्राह्मणों का है। अरे शिवाजी महाराज जी का संदेश है, याद रखना। शिवाजी महाराज हमेशा क्या कहते थे, वो अगर हम भूल गए तो फिर कभी नहीं बच पाएंगे और इसलिए हमको ध्यान में रखना चाहिए। मैं हमेशा कहता हूं एक साथ जुटोगे तो जीतोगे, एक साथ जुटोगे तो जीतोगे। महाराज जी ने 18 पगड़ जातियों को, हिंदी भाषी लोग तो समझेंगे भी नहीं कि 18 पानी करने के लिए पुस्तकें लिखी नहीं है, केवल सच बताने तक सीमित रहने के लिए लिखी नहीं है। ये पुस्तकें लिखी गई है इतिहास बचा रहे, वर्तमान सुनहरा हो और भविष्य उससे भी ज्यादा उजाला हो। और इसलिए कल का ये जो हिंदुस्तान है और कल का विश्व है ये किसके हाथ में रहेगा? ये अंतिम लाइन बताता महाराज जी हमारे कितने भी ऐतिहासिक पराक्रम क्यों नहीं, तो जनसंख्या जीवित रखनी पड़ेगी। और वो आप करे शिवाजी महाराज के नाम पर महाराष्ट्र में तो कोई बच्चा अतिरिक्त पैदा करेगा, कोई सुने ना सुने, मैं तो कहता रहूंगा कोई तो सुनेगा, कोई तो जीता माता बनेगा। आणि लगेच मी पुढच्या अनुवादासाठी सविनय आमंत्रित करेन, पण तत्पूर्वी एक छोटासा बदल या ठिकाणी आहे। मी रवींद्रदादांना आमंत्रित करतो, त्यांना आपल्याशी काही गोष्टी बोलायच्या आणि माननीय महाराज यांनी आमच्या संस्थेचं स्मृतिचिन्ह त्यांना द्यावं अशी विनंती करतो। शस्त्र प्रदर्शन श्री रवींद्रजी जगदाळे यांनी व्यासपीठावर असेल। आर्मर प्रदर्शन श्री महेशजी पवार।
छत्रपती शिवाजी महाराज की जय माता की जय. ठीक आहे. आणि म्हणून मालिकेला आपण गोडवाणी कमी अशा आशा व्यक्त करतो आणि सर्व कलेचा अधिपती करणाऱ्या गणपती त्या करणाऱ्याला वंदन करूया. म्हणून पोराण्यासाठी गाणारा सुद्धा मधला असावा, ऐकणारे सुद्धा मधला असावे, रणरागिणी असाव्या. म्हणून शाहीर कसा छान मुडद्याला यावा बसता, म्हणून तफावती खाप जो पुढे पाप. शिवाजीराजांच्या विचारांचा शाहीर आहे. हा एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि आपल्या सेवा सेवा माझी होई वेडी, सेवा माझी होई वेडी, मानून या घेई गोडी, मानून या घेई गोडी. दास मराठीचं कौतुक कसं सांगतायत शाहीर. संस्कृतीचा कार्यक्रम आहे. मंडळी तुमचा महाराष्ट्रात झाला किती भाग्याची गोष्ट आहे.